लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने आपली दमदार स्टोरी आणि कलाकारांचा उत्तम अभिनय या दोन गोष्टींच्या जोरावर लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. या मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका नेहमी चर्चेत असते. मालिकेच्या सध्या चालू असलेल्या ट्रॅकनुसार रम्याला बघण्यासाठी अमेरिकेवरून मुलगा आलेला असतो तेव्हा रम्या बघण्याच्या कार्यक्रमांमध्ये मोठा तमाशा करत माझं पार्थशी लग्न झालं आहे, माझं फक्त पार्थवर प्रेम आहे असं म्हणते आणि आलेल्या पाहुण्यांचा आणि घरच्यांचा सगळ्यांचाच अपमान करते. सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते की माझं फक्त पार्थवरच प्रेम आहे. काव्याला मात्र ते रम्याच वागणं पाहून तिचं कौतुक वाटत होतं आणि दया सुद्धा येत होती आणि आता माझ्या लग्नाच्या वेळेस मी असं का नाही केलं असा विचार तिच्या डोक्यात येत होती. मग काव्या आता रम्याला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि रम्याला म्हणते, तू एवढी हिम्मत कुठून आणलीस ग? माझ्यामध्ये एवढी हिम्मत माझ्या लग्नाच्या वेळेस सुद्धा नव्हती. मी ती हिम्मत आज तुझ्यामध्ये पाहिली. तुझं पार्थवर खरं प्रेम आहे आणि तुला तुझं प्रेम मिळालंच पाहिजे. तुझ्या प्रेमासाठी मी पार्थला डिव्होर्स देऊन तुझं आणि पार्थ लग्न लावून देईल. तसंही माझंही पार्थवर प्रेम नाहीये आणि पारसही माझ्यावर प्रेम नाहीये. काव्याच हे बोलणं ऐकून रम्या खूपच खुश होते आणि काव्याचे आभार मानते. काव्या आता तिथून निघून थेट पार्थशी बोलण्यासाठी रूममध्ये येते आणि पार्थला म्हणते, रम्याच तुमच्यावर प्रेम होतं हे तुम्हाला माहीत होतं ना? मग लग्नाच्या वेळेस तुम्ही जर रम्याला एक फोन केला असता तरी ती धावत तुमच्याशी लग्न करण्यासाठी आली असती. तरीही तुम्ही मला बळीचा बकरा का बनवला? मी तुम्हाला कधीही माझा नवरा मानूच शकत नाही. तुम्ही का त्यावेळी रम्याला फोन करून बोलावून घेतल नाही? निदान तिला तरी तिचं प्रेम मिळालं असतं, आपलं लग्न होऊन दोघांनाही प्रेम मिळालं नाही. आता मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. तुम्ही मला डिव्होर्स देऊन रम्याशी लग्न करा, यातच आपलं तिघांचंही भलं आहे. मी स्वतः तुमच्या लग्नाचं गाठ बांधून देईल. यावर पार्थ काव्याची समजूत घालत म्हणतो, तुम्ही समजून का घेत नाही आहात? मी कधीही रम्याकडे त्या नजरेने बघितली नाही. मी रम्याला माझी एक चांगली मैत्रीण आणि माझी चांगली बहीण म्हणूनच पाहतो. मी काहीही झालं तरी रम्याशी लग्न करू शकत नाही. पण आता काव्यान मात्र हे नवखूळ डोक्यात घेतलेलं असतं आणि ती हट्टालाच पेटलेली असते. आता पुढे पार्थ आणि रम्याच लग्न होणार का? काव्या त्यांचे लग्न लावू देऊ शकेल का? हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पार्थ आणि रम्याच लग्न होईल का? कमेंट करून लगेच सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.